100% 96% लढाई जिंकली। हा, मराठवाडा आरक्षणात गेला, पश्चिम महाराष्ट्र गेला, सातारा संस्थांच्या अंतर्गत सगळे गॅजेटेर येते सालानुसार। मग ते कोल्हापूरचा असेल, सांगलीचा असेल, सातारचा असेल, ते पुण्याचं गॅजेटियर असेल, ते सुद्धा घ्यायचं सांगितलं आपण, त्याचा तसा उल्लेख पण त्यांनी केलाय। परत त्याच्यानंतर अहिल्यानगरचा असेल, तुमच्या अंश संस्थांच्या नोंदी असतात, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या, सगळे येणार आहेत। पश्चिम महाराष्ट्र लोकांनी टेन्शन घेऊ नका बरं, मी आहे तर तुमच्या सगळ्याच्या लेकरा बाळाचं कल्याण करतो मी, तुम्ही काय ताण घ्यायची गरज नाही। मराठवाडा गेला काय आणि पश्चिम महाराष्ट्र गेला काय, सगळे आपलेच भाऊ आहेत। जरा दम्माने आपण बरोबर करू, जरा धीर धरा, संयमानं आनंद पचवायचं शिकायचं। जसं की ज्याच्यात पराजय झालेला पचवायची ताकद असते, तसेच आनंद पचवायची सुद्धा ताकद असणारा समाज खूप पुढे जातो। संयमानं घ्या, लोकांना खपा नाही। आपण आरक्षण, मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही हैदराबाद गॅजेटच्या आधारे। जी जरांगे पाटील, तुमचा आरक्षणाचा आणि हैदराबाद गॅझेट म्हणजे गॅझेटचा देखील खूप चांगला अभ्यास आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त नोंदी आहेत, म्हणजे आकडेवारी आहे। जसं तुम्ही गेल्या वेळेला म्हणाला होतात की एक तालुका असेल तर तालुक्यामधल्या समजा 10,000 नोंदी आहेत, तर ते फक्त 10,000चा आकडा त्यामध्ये असणार। मग हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण कसं काय मिळणार? म्हणजे तुम्हाला परत तुमची वंशावळ किंवा त्या ज्या नोंदी आहेत त्या तुम्हाला दाखवाव्याच लागणार आहेत। मग शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आणि मग गॅझेट, मग याचा ताळमेळ कसा असेल? म्हणजे कशा प्रकारे हे आरक्षण, तुम्ही जे म्हणता की पश्चिम महाराष्ट्रामधला सगळा मराठा हा आता आरक्षणामध्ये येईल? संख्या दिली म्हणजे काय, त्या काळात काय होतं, कर वसुलीची पद्धत असायची आणि शेती करणारा हा कुणबी असायचा। असे 83 क्रमांक पण सांगतो आणि ओबीसीचा 2012चा 1967चा कायदा पण सांगतो। काय होतं, ते निजाम त्यावेळेस करासाठी त्यांची आकडेवारी असायची की या गावात इतके मराठी राहतात। उदाहरणार्थ आंतरवलीत 50 मराठी राहतात त्या काळी 81ला, 1881ला। तर मग 100 वर्षात आता ते 2000 झाले। मग आम्ही त्या 50 जे मराठी होते त्यांच्या वंशीज आम्ही आहेत, त्यांच्या कुळातले आहेत आम्ही, त्यांच्या नातेसंबंधातले आहेत आम्ही, म्हणून त्या सगळ्याला द्यायचं। ते काय होतं, हे लिहिताना फक्त आकडेवारी लिहायचे आणि इंग्रज स्पष्टता करायचे, जरा ते स्पष्टता करण्याचं त्यांचं काम असायचं, ते काम करायचं। तसं यांच्यात नव्हतं का काय आम्हाला माहित नाही त्या राजवटीच्या काळात, परंतु मराठा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। 1 लाख मराठा अमुक जिल्ह्यात, 1.5 लाख इथं, 97,000 त्या जिल्ह्यात, 86,000 जालना जिल्ह्यात, असं ते असे त्यांची एक प्रक्रिया होती। मग हे गावगावचे तालुक्याच्या मराठी आहेत। मग गॅजेट दिलंय ना आता हैदराबादचं, त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांचे जे मराठ्यांच्या त्याच्यात संख्या आहेत त्या संख्येनुसार मराठ्यांना आरक्षण प्रमाणपत्र कुणबी द्यायचं काम सरकारनं तातडीनं सुरू करावं, हे आमचं म्हणणं आहे। कारण आम्हीच कुणबी आहेत, खरे कुणबी आम्ही आहेत, खरे ओबीसी आम्ही आहेत आणि शेतकरी करणारे आम्ही, तर खरे मराठी पण आम्हीच आहेत। त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा हाच कुणबी आहे। म्हणून गॅजेटच्या नोंदीचा आधार घेऊन सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सरकारनं सुरू करावं। पुन्हा कुणाचं ऐकून, कोणाचं काही करून आमच्या JR मध्ये छेडछाड करायची नाही। वेळ पडली, ज्या शब्दामुळे जी गोष्ट होत नाही ती शब्द बदलत राहू, परंतु कुठं ते एवल्यावल्याचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून जर आमच्यात छेडछाड कराल तर लक्षात ठेवा, मग एकदा जर मराठ्याच्या मनातून फडणवीस साहेब उतरले ना, तर पिढ्यांना पार कधीच मराठ्यांच्या मनात ते राहणार नाहीत, ते नजरेतून पडते। त्यामुळे त्याचं ऐकून कुठलंही काम करायचं नाहीये। आम्हाला अडचणी आल्या, जसं की एकदा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी शिंदे समिती काम करत होती, त्यावेळेस काय डॉक्युमेंटला अडचणी यायच्या, याच्या व्हॅलिडिटीसाठी यायच्या, प्रमाणपत्र काढायला। त्यावेळेस चंद्रकांत दादांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्याचा जरा बदल करावा लागेल, तर मग त्यांनी 24 पुरावे लागत होते, 42 केले, यातला कोणचा द्या आता, आणि मग ते जरा सुटसुटीत झालं। तसं आता JR काढलाय ना तुम्ही, तर मग आता पुढे काही शब्दात अडचण आले तर काढून आपण ती तिथं जीव लागेल तो टाकू ना। JR काढलं की लगेच दम निघाणे आणला, आमकाच चुकला तमकाच चुकला, काय चुकला तर बघू ना, दम धर ना तू, आणि तुला काय घेणं, आम्ही आमचं गरीबा बघू, तो काय नाही केला आतापर्यंत आम्हाला माहिती। तू नाटक शिकून कोण लय मराठ्याचं प्रेम आहे असं दाखवू नको, तुम्हाला ती सवय लागलेली घाण, गरीब मराठ्याला मोठं नाही होऊ द्यायचं, ते आम्ही आमचे मराठी बघू, तुम्हाला गैरसमज पसरायची काय गरज नाही। ह्यो JR एकदम चांगला आहे, आणि त्याच्यात काय दुरुस्ती असेल तर आम्ही आमचं बघू। आम्ही सरकारला सांगून ठेवलंय सुधारित JR काढावं लागेल, शुद्धीपत्र काढावं लागेल, त्यांनी शब्द दिला 100% जिथं जिथं अडचण येतात तिथले शब्द काढू, जी शब्द टाकायची वेळ येते ते शब्द टाकू, काय पाहिजे यांना आणखी, तरी बोलतात। म्हणजे त्याचा अर्थ लक्षात येतो आपल्याला, यांना कोणतरी भऱ्यावर घातलंय, यांना गरीब मराठ्याकडून बोलायचं नाहीये। हे पहिल्यापासूनच मराठ्यांच्याच विरोधात होते, मराठ्यांचाच वाटोळ करायच्या भूमिकेत होते, आम्ही होऊ देत नाहीत। आणि बाकीच्या टेन्शन घ्यायची गरज नाही, मराठी घेत नाहीत। मराठीला सांगितलं मी, बाबा शांत राहा,
कोणाला काय बोलू नका, काय नका, संयम धरा, आनंद पचवायचा, उतळा व्हायचा नाही. मी बरोबर घालतो तुम्हाला सगळ्याला आरक्षणात. एक महाराष्ट्राला ठूत नाही, कोकणातलं ठूत नाही, पश्चिम महाराष्ट्र नाही, मराठवाडा नाही, विदर्भ, खानदेश, कुठलाच मराठा ठूत नाही, सगळ्या टप्प्यात घालतो. तुमच्या ताटात एकदाच जर 2 भाकरी वाढल्या, तुम्ही जर एकदाच खाल्ल्या त्या तर त्या नाड्यात फसत्या. तुम्ही 2च खा, 5 मिनिटं वेळ लागेल, पण घासा घासाने खात्या.